विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपले 1.1 मधले प्रॉब्लेम्स पाहणे झाले होते. आता आपण पाहूया 1.2 तुमचा नेक्स्ट पॉइंट. आणि या 1.2 मध्ये आपल्याला इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स सोडवायचे, परंतु ग्राफिकल मेथड. कोणत्या मेथडने? ग्राफिकल. तर ग्राफिकल मेथडने कशी आपल्याला इक्वेशन सोडवायचे ते आपण पाहूया. आपला क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग simultaneous following equations by graphical method. Following equations by graphical method. तर पाहूया आपण क्वेश्चन. तर तुमचा क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, फर्स्ट x plus y is equal to 6 and x minus y is equal to 4. x plus y is equal to 6 and x minus y is equal to 4. तर आता याला सोडवायचं कसं? तर पहिल्यांदा पहिले इक्वेशन खाली घ्यायचं, x plus y is equal to 6. आणि सोडवताना आपल्याला ही काळजी घ्यायची की याच्यातला जो y आहे तो फक्त एका साईडला ठेवायचा. y ला एका साईडला ठेवा आणि बाकी सगळ्या अक्षरांना, राशींना, टर्म्सला दुसऱ्या साईडला घेऊन जा. y एका साईडला ठेवा आणि बाकी सगळ्यांना पलीकडे ठेवा. हा y एका साईडला 6 ऑलरेडी पलीकडेच होतं, त्या x ला उचलायचं आणि पलीकडल्या साईडला घेऊन जा. एक आणि पलीकडल्या साईडला जाताना त्यांचे चिन्ह म्हणजे साइन्स काय होतील? बदलतील. हा +6 आहे, तिकडच्या साईडला गेल्यामुळे काय झालेलं आहे? -6 म्हणजे y बरोबर 6 - x. आपलं इक्वेशन काय झालं? सब इक्वेशन y = 6 - 6. आता पुन्हा एकदा बघा, y एकटा राहिला, राईट. आणि जेव्हा कधी पण y एकटा राहील तेव्हाच इथे आपल्याला पुढच्या स्टेपला एक बॉक्स फॉर्म करायचा. या बॉक्स मध्ये 5 कॉलम्स घ्यायचे आणि 3 रोज. बॉक्स काय असेल? 5 कॉलम्सचा आणि 3 रोज. इथे घ्यायचा x y x, y आणि इथे घ्यायची 0 म्हणजे 0 1 2 3. बघा, x चे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते आपण आपल्या मनानुसार कोणते घेऊ शकता? 2 घ्या, 4 घ्या, 6 घ्या, 8 घ्या, 10 घ्या, म्हणजे आपण कोणते घेऊ शकतो. पण नॉर्मली आपण असे कोऑर्डिनेट घेऊया की जे किमती घ्यायला पण सोपे जाते, तुम्हाला समजायला पण सोपे जाते आणि आलेख पण आपला एकदम सुटसुटीत बनेल. तर आपण x च्या कोणत्या व्हॅल्यूज घेतल्या? 0 1 2 3. 0 1 2 3. आता आपल्याला हा पहिला कॉलम सोडवायचा. पहिला कॉलम सोडत असताना पहिले सब इक्वेशन घ्या. y = 6 - 6, y = 6 माइनस पहिल्या कॉलम साठी x ची व्हॅल्यू किती आहे? या पहिल्या कॉलम साठी x ची व्हॅल्यू किती आहे? 0. y = 6 मधून 0 गेला 6. सबट्रॅक्ट 6 - 0 6. व्हॅल्यूज काय आल्या आपल्या? x, y म्हणजे 0, 6. अगेन राइट सेकंड व्हाट इज. आता पुन्हा आपल्याला दुसरा रो, सेकंड रो कंप्लीट, सेकंड कॉलम कंप्लीट करायचा. सेकंड प्रत्येक कॉलम साठी हे सब इक्वेशन घ्यायचं. y = 6 - 6, y = 6 - आता x ची व्हॅल्यू काय आहे? 1. करा सबट्रॅक्शन. 6 - 1 5, 1, 5. त्यानंतर अगेन थर्ड कॉलम आला आणि थर्ड कॉलम साठी पुन्हा हे सब इक्वेशन घ्या. y = 6 - 6, y = 6 - x ची व्हॅल्यू काय आहे आता? 2. y = 6 - 2 4, 2, 4. आता आपल्याला हा नेक्स्ट कॉलम कंप्लीट करायचा. प्रत्येक कॉलम आला की सब इक्वेशन घ्यायचं. y = 6 - 6, y = 6 - सांगा x ची व्हॅल्यू काय आहे? 3. 6 - 3 सबट्रॅक्शन करा. 3, 3, आपल्या पहिल्या इक्वेशन साठी जो ग्राफ काढायचा त्या ग्राफिकल लाईनचे आपल्याला कोऑर्डिनेट्स भेटले 0,6 1,5 2,4 and 3,3. कसं केलं? पुन्हा एकदा बघा. ग्राफिकल मेथडने सोडवताना पहिले इक्वेशन घ्या, त्या इक्वेशन मधला y एका साईडला ठेवा आणि बाकी सगळ्यांना पलीकडे पाठवा. पाठवताना 6 ऑलरेडी पलीकडेच होता, त्या x ला पलीकडे घेऊन चाललो आणि घेऊन जाताना +x आहे, तिकडे गेल्यामुळे काय झालं? मायनस झालं. एकटा y भेटला. एकटा y भेटला की त्याच्या पुढच्या स्टेपला काय घ्यायचं? आपल्याला बॉक्स बनवायचा. बॉक्स मध्ये 5 कॉलम्स 3 रोज आणि x ची व्हॅल्यू 0 1 2 3 घेतली आपण आणि प्रत्येक वेळेस हा कॉलम भरताना
भरायचं असले तर हे सब इक्वेशन घ्यायचं, x ची व्हॅल्यू ठेवायची आणि त्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. आला हा पहिलं इक्वेशन आपलं. आता आपण सेकंड इक्वेशन करूया. सेकंड इक्वेशन काय आहे आपलं बघा बरं. x - y इज इक्वल टू 4 राईट आहे. x - y इज इक्वल टू, आता याला सॉल्व्ह करायचं. इथे सांगितल्याप्रमाणे फक्त y राईट साइडला ठेवा, राईट साइडला लेफ्टला घ्या, राईट एका साइडला आणि बाकी सगळे दुसऱ्या साइडला. हा y एका साइड 4 ला 4 त्या x ला पलीकडे घेऊन जा. हा प्लस चा x आहे, इकडून काय झाला -x राईट. y बरोबर -y इज इक्वल टू 4 - x. मी तुम्हाला म्हटलं फक्त y ठेवा. हा फक्त y नाही, हा -y आहे. मग आता आपल्याला फक्त y पाहिजे होता, आपण हा -y असल्यामुळे याचे चिन्ह चेंज करा. म्हणजे चिन्ह चेंज केल्यानंतर ते मायनस काय होऊन जाईल, त्याचं निघून जाईल. तर सगळ्याची साइन बदलून घ्या. -y चं +y, प्लसचं 4 मायनस आणि मायनसचं x. आला का फक्त y इज इक्वल टू -4 + x. आला फक्त आणि नुसता फक्त y घेतलं की पुढचे कॉलम काय येणार, पुढची स्टेप काय येणार, बॉक्स फॉर्म करा. बॉक्स मध्ये किती कॉलम घ्यायचे, 5 कॉलम्स आणि 3 रोज. x y x y 0 1 2 3 राईट. त्यानंतर आता पहिला कॉलम भरायचा. प्रत्येक कॉलम साठी सब इक्वेशन घ्या. पहिल्या कॉलम साठी y इज इक्वल टू -4 + x, y इज इक्वल टू -4 + x ची व्हॅल्यू किती आहे, 0. y बरोबर -4 आहे, 0 -4 असल्याने 0 ला काही फरक पडणार नाही. 0, -4. सेकंड कॉलम भरायचा. पुन्हा सब इक्वेशन घ्या. y इज इक्वल टू -4 + x, y इज इक्वल टू -4 + x ची व्हॅल्यू किती आहे आता बघा. सेकंड कॉलम साठी 1. आता लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, हा मायनस आहे, हा प्लस आहे. एक मायनस आणि एक प्लस असताना, एक मायनस आणि एक प्लस असताना दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आणि लार्ज नंबरचं साइन द्यायचं. एक मायनस एक प्लस असताना दोघांचं सबट्रॅक्शन करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. करा दोघांचं सबट्रॅक्शन. 3 आणि मोठ्याचं साइन काय आहे, मायनस. तर झाला आपला 1 -3. नेक्स्ट कॉलम साठी पुन्हा सब इक्वेशन घ्या. y इज इक्वल टू -4 + x, y इज इक्वल टू -4 + x ची व्हॅल्यू किती आहे आता, 2. y बरोबर पुन्हा एकदा बघा, -4 + 2. एक मायनसचा नंबर, एक प्लसचा नंबर. एक मायनस आणि एक प्लस नंबर असतील बघा. -4 + 2. एक मायनस आणि एक प्लस नंबर असेल आणि त्याला सोडवायचं असेल तर सबट्रॅक्शन करायचं आणि मोठ्या नंबरचं साइन द्यायचं. दोघांचं सबट्रॅक्शन 2 आणि मोठ्याचं साइन -2. y is equal to how much, -2, -2. अगेन फोर्थ कॉलम साठी पुन्हा सब इक्वेशन घ्या. y is equal to -4 + x, y is equal to -4 + x ची व्हॅल्यू किती आहे, 3. y is equal to एक मायनस एक प्लस, एक मायनस एक प्लस असताना काय करसाल, सबट्रॅक्शन करून मोठ्या नंबरचं साइन देसाल. दोघांचं सबट्रॅक्शन 1 आणि मोठ्या नंबरचं साइन मायनस. काय आलं म्हणजे आपलं -1, 3, -1. इथपर्यंत आलं लक्षात. इथे व्हिडिओ पॉज करा आणि ह्या ज्या स्टेप्स आहेत ते पाहून घ्या. तर पहा मुलांनो, तुम्ही पॉज करून ते असते पाहिल्याच असते, पण आणखीन जर पॉज केला कोणाचं लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला हे सांगतो. लक्षात घ्या. इथे होतं फर्स्ट ऑर्डर क्वेश्चन x + y = 6, x - y = 4. पहिल्यांदा इक्वेशन घ्या. पहिलं इक्वेशन x + y = 6. फक्त आणि फक्त y एका साइडला घ्यायचा. हा y घेतला एका साइडला, 6 स्लाइड्स. या x ला पलीकडे पाठवला आणि पलीकडे पाठवल्यानंतर त्याचा साइन काय होणार, चेंज होणार. हा प्लस चा x तिकडे गेल्यामुळे काय झाला, मायनस. y = 6 - x. एकदम क्लिअर. मग जसाही y आपला एकदा भेटला तसा काय बनवायचा आपल्याला, बॉक्स. बॉक्स मध्ये 3 रोज आणि 4 कॉलम्स. 1 2 3 रोज आणि हे 1 2 3 4 आणि हा एक्स्ट्राचा एक 5th असे कॉलम बनवायचे. आणि प्रत्येक कॉलम साठी हे सब इक्वेशन घ्यायचं. पहिले y = 6 - x, y = 6 मायनस. पहिल्यांदा x ची किंमत 0, 6 - 0 6. पुन्हा सेकंड कॉलम झालं सब इक्वेशन. y = 6 - x, y = 6 मायनस x ची व्हॅल्यू आता किती आहे, x ची व्हॅल्यू 1. 6 - 1 = 5. आता नेक्स्ट कॉलम साठी पुन्हा सब इक्वेशन. y = 6 - x, y = 6 मायनस आता x ची व्हॅल्यू किती आहे, 2. 6 - 2 4. नेक्स्ट y = 6 - x,
y इक्वल 6 मायनस x ची आता व्हॅल्यू किती आहे 3 6 मायनस 3 राईट. हा आपला पहिल्या लाईनसाठी पहिला बॉक्स कोऑर्डिनेट झाला. आता सेकंड इक्वेशन घ्या x y 4 सांगितल्याप्रमाणे फक्त y एकाच वेळेला आणि बाकी सगळ्यांना पलीकडे पाठवा. मायनस y ला मायनस y 4 ला 4 हा प्लस चा x तिकडे गेल्यामुळे काय झाला मायनस झाला म्हणजे मायनस y बरोबर 4 मायनस x. तर हा आपल्याला फक्त मायनस y पाहिजे होता पण इथं आपल्याला फक्त y पाहिजे होता पण इथं मायनस y आला म्हणजे याची साइन काय करा चेंज करा. मायनसचा प्लस प्लसचा मायनस मायनसचा प्लस. मग आता नुसता फक्त y आला बॉक्स फॉर्म करा. बॉक्स मध्ये x चे कोऑर्डिनेट्स द्यायचे बाकी नाही द्यायचे 0 1 2 3 4 म्हणजे 0 1 2 3 लिहून टाका. आता पहिलं कॉलम भरण्यासाठी समीकरण घ्या y -x -4 x y ला y -4 ला 4 प्लस ला प्लस x ची व्हॅल्यू किती आहे 0 -4 प्लस 0 -4 होणार. नेक्स्ट सेकंड कॉलम साठी पुन्हा इक्वेशन y -4 x y -4 प्लस आता x ची व्हॅल्यू किती आहे 1 1 -4 1 मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक नंबर मायनसचा एक नंबर प्लसचा असेल तर दोघांचे सबट्रॅक्शन करा आणि मोठ्याचे साइन द्या. 4 आणि 1 चे सबट्रॅक्शन 3 आणि मोठ्या नंबरचे साइन -3. नेक्स्ट हे तर भरलं तिथं आपण पहा हा 1 तसं आलेला आन्सर इथं -3 केलं आणि 1 -3 लिहिलं. नेक्स्ट कॉलम साठी पुन्हा सब इक्वेशन घ्या y -4 x y -4 x ची व्हॅल्यू किती आहे 2 एक मायनस एक प्लस एक मायनस एक प्लस असल्यावर काय करायचं सबट्रॅक्शन करून मोठ्याचे साइन दोघांचे सबट्रॅक्शन 2 मोठ्याचे साइन -2. नेक्स्ट या कॉलम साठी पुन्हा दिले इक्वेशन y -4 x y -4 x ची व्हॅल्यू किती आहे आता आपली 3 -4 3 दोन्ही बॉक्सेस आले. दोन्ही बॉक्सेस आल्यानंतर आता आपण काय करूया याच्यावर ग्राफ काढूया राईट विद्यार्थ्यांनो. तर पहा ग्राफ काढताना पहिले दोन्ही ऍक्सिस काढून घ्या. हा आहे आपला x ऍक्सिस हा आहे आपला y ऍक्सिस. इकडे येणार x डॅश आणि इकडे येणार y डॅश x डॅश y आणि y डॅश. तर कोऑर्डिनेट्स काढताना पहिले 0 वरच्या साईडला प्लस 1 2 3 4 5 इकडे +1 +2 +3 +4 अशा संख्येला वाढवून घेऊ आपण 5 पण घेऊ आणि इकडे x घेऊन टाकूया. -1 -2 -3 -4 -1 -2 -3 -4 -5 आणि हा आपला काय आहे y डॅश राईट. आता पॉइंट्स बघा कसे घ्यायचे लक्ष द्या. पहिल्या इक्वेशन साठी जो पहिला कॉलम सर पहिल्या इक्वेशन मध्ये कोऑर्डिनेट्स काय 0,6 x चा 0 y चा 6 x वरचा 0 y वरचा 6 घ्यायचा. तर आपण 5 पण घेतलेला इथे 6 घेऊन टाका. इथे आला आपला 0,6. नेक्स्ट काय बघा 1,5 1 x वरचा आणि y वरचा 5 बघा कसं घ्यायचं लक्षात घ्या. x वरचा 1 घेतला y वरचा 5 चेक करा बघा x वरचा 1 आणि y वरचा 5 घेतला. हे दोघं जिथे येतील तिथे काय घ्यायचं सेकंड पॉइंट काय आहे 1,5. नेक्स्ट पॉइंट सांगा 2,4 x वरचा 2 आणि y वरचा 2 आणि हा त्याच्यानंतर 3,3 x वरचा 3 आणि y वरचा सुद्धा 3 हे सगळे तुम्हाला ग्राफ पेपरवर सोडवायचे आहेत. जर ग्राफ पेपर असेल तर ग्राफ पेपरवर सोडवा नसेल तर तो पण पेजेस सुद्धा करू शकता. आता चौकातून जाणारी आपल्याला लाईन काढायची. लाईन तुमची बरोबर 4 पॉइंट्स मधून गेली पाहिजे तरच आपला आन्सर राईट अदरवाइज आपला आन्सर रॉंग असं समजावं. याचं नाव सुद्धा देऊन टाकूया. नाव आहे याचं x + y = 6 x + y = 6. आता सेकंड वन पहा काय करून 0, -4 0, -4 त्याच्यानंतरचा पॉइंट आहे आपला 1, -3 x वरचा 1 आणि y वरचा -3
मित्रांनो 1, -3. त्याच्यानंतर 2, -2, x वरचा 2 आणि y वरचा -2. त्याच्यानंतर 3, -1, x वरचा 3 आणि y वरचा -1. चेक करू आपण इथे 3, -1 इथेच येतो का 3, -1. त्या चारी तुम्ही जाणार आपल्याला काय करायचं आता एक लाईन काढून घ्यायची आहे आणि या दोन लाईन जिथे मिळतील तेच आपलं सोल्युशन. फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन जिथेही एकमेकाला भेटतील ते आपलं सोल्युशन असणार आहे. पाहूया या लाईन्स आपल्याला कुठे भेटतील त्या. या लाईन्सला आपण नाव देऊन बघूया. या सेकंड लाईनचं नाव आहे पहा क्वेश्चन मध्ये जे नाव असते तेच x - y = 4. ह्या दोघं पण एकमेकांना कुठे भेटले बघून घ्या. हा आपला कोऑर्डिनेट आहे दोघं मिळण्याचा. तर x वर भेटला आपला बघा कितीवर 5 वर आणि y चा भेटला आपला कितीवर 1 वर. तर आपला आन्सर सोल्युशन आलेला आहे 5, 1. कोऑर्डिनेट्स असे काय करायचे ड्रॉ करायचं आणि हे दोन्ही लाईन जिथे भेटतील ते आपलं असणार सोल्युशन. तर आपलं सोल्युशन काय मुलांनो 5, लक्षात आलं तुम्हाला पॉइंट्स काढायचे. काढता येतील असे पॉइंट्स आणि हे तुमचं सोल्युशन. व्हिडिओला पॉज करा आणि हा ग्राफ या स्टेप पाहून घ्या. ते क्वेश्चन लक्षात आला असेल तर पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. क्वेश्चन सेकंड आहे तुमचा x + y = 5, x - y = जसं आपण पहिल्या प्रॉब्लेमला सोडवलं तसंच सेकंड प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा. x + y = 5 and x - y = 3. सी हाऊ टू सॉल्व. पहा पहिल्यांदा पहिले इक्वेशन घ्या x + y = 5. काय करायचं आता विद्यार्थ्यांनो या इक्वेशनला सोडवताना पहिल्यांदा फक्त आणि फक्त y एका साइडला घ्यायचा आपल्याला. y इकडे घेऊया 5 ला 5 हा प्लस चा x इकडे येऊन काय झाला मायनस झाला. आला का y आपला एकटा राईट आणि एका साइडला y आला की पुढची स्टेप काय होती आपली बॉक्स तयार करा. बॉक्स तयार केलो आपण फॉर्म 1 2 3 4 पॉइंट्स x y x y राईट आहे. बघून घ्या इक्वेशन होतं x + y = 5 y जसा तसा 5 जसा तसा हा प्लस चा x इकडे जाऊन काय झाला मायनस. आणि जेव्हा आपल्याला फक्त y मिळतो एका साइडला त्याच्यानंतरची स्टेप म्हणजे बॉक्स येणार आणि बॉक्स मध्ये काय घेणार आपण 0 1 2 3 राईट घेतले. आता प्रत्येक कॉलम साठी सब इक्वेशन. आता पहिला कॉलम आपल्याला फिल करायचा. सब इक्वेशन घ्या y = 5 - x y = 5 what is the value of x. x की किंमत किती आहे 0. y = 5 - 0 5 what is the value of y 0, 5 right. Again take some equation. पुन्हा आता हे सेकंड कॉलम आहे. सेकंड कॉलम साठी पुन्हा सब इक्वेशन घ्या y = 5 - x y = 5 minus what is the value of x 1 y = 5 - 1 how much 4 not 6 1 again take थर्ड कॉलम आला पुन्हा सब इक्वेशन घ्या. कॉलम आला नेक्स्ट कॉलम आला की सब इक्वेशन घेतरायचं. y = 5 - x y = 5 minus x what is the value of x 2 y = 5 - 2 3 2 नेक्स्ट अगेन आला नेक्स्ट कॉलम. कॉलमला काय करा सब इक्वेशन घ्या. या कॉलम साठी पुन्हा सब इक्वेशन y = 5 - x y = 5 minus what is the value of x 3 y what is the 5 minus 3 subtraction 2 3 राइट. आपण पहिला बॉक्स फिल केला. आता सेकंड इक्वेशन घ्या. सेकंड इक्वेशन आपलं x - y = 3
-y जशाला तसं 3 जशाला तसं हा प्लसचा x इकडे जावा लागेल काय होणार मग मायनस का मी तुम्हाला सांगितलं की फक्त आणि फक्त राईट साइडला फक्त y असावा बाकी सगळ्यांना पलीकडे घेऊन जा आणि त्या साइडला घेऊन जाताना त्यांचे साइन चेंज करा y ला y -y ला y 3 ला 3 प्लसचा x इकडे गेला मायनस झाला आपली काय कंडिशन फक्त ओन्ली y पाहिजे आपल्याला इथं फक्त y मिळाला -y आला हा मायनस सुद्धा आपल्याला काय करायचा कॅन्सल करायचा मायनस कॅन्सल करायचं तर त्याचे साइन सुद्धा चेंज करावं लागते मायनसचं प्लस y मायनसचं प्लस प्लसचं मायनस आणि मायनसचं पुन्हा प्लस y -3 प्लस x राईट आला फक्त y आणि फक्त y आला की आपल्याला काय घ्यायचं विद्यार्थ्यांनो बॉक्स घ्यायचा मोठा या बॉक्स मध्ये किती व्हॅल्यू घ्यायचे आपल्याला 5 कॉलम्स करायचे आणि 3 रोज करायचे 1 2 x y x y 0 1 2 3 राइट आता घ्या पहिल्या कॉलम साठी काय घेसाल पहिला कॉलम करायचा तर काय घेसाल सब इक्वेशन y -3 plus x y -3 plus what is the value of x 0 -3 plus x -3 कारण 0 मुळे काही फरक पडणार नाही नेक्स्ट पुट आता सेकंड कॉलम भरायचा नवीन कॉलम आला सब इक्वेशन घ्यायचं जसा नवीन कॉलम दिसेल तसं सब इक्वेशन घ्यायचं नवीन कॉलम आला ह्या सब इक्वेशन y -3 plus x y -3 plus what is the value of x x ची व्हॅल्यू पहा आता काय आहे सांगा एकच आहे बरंच आहे y -3 plus 1 सांगा एक संख्या मायनस एक संख्या प्लस एक मायनस एक प्लस असताना दोघांचं सबट्रॅक्शन करा आणि मोठ्याचं साइन द्या 3 आणि 1 चं सबट्रॅक्शन 2 आणि मोठ्याचं साइन -1 -2 अगेन घ्या नेक्स्ट कॉलम साठी पुन्हा सब इक्वेशन y -3 plus x y -3 plus what is the value of x 2 पुन्हा एक मायनस आहे एक प्लस आहे एक मायनस एक प्लस असताना सबट्रॅक्शन करा आणि मोठ्याचं साइन द्या 3 आणि 2 चं सबट्रॅक्शन 1 मोठ्याचं साइन -1 2 -1 अगेन नेक्स्ट कॉलम साठी पुन्हा सब इक्वेशन y -3 plus x y -3 plus what is the value of x 3 एक मायनस एक प्लस असताना सबट्रॅक्शन करा आणि मोठ्याचं चिन्ह द्या 3 - 3 0 0 ला कोणतेही साइन द्यायची गरज नाही तर किती आलं मुलांनो 3, 0 आता सेकंड इक्वेशन साठी आपण काय केलेलं आहे हा बॉक्स आपण काय केला फिल केला पाहून घ्या व्हिडिओ पॉज करा आणि या स्टेप तुम्ही समजून घ्या पाहून घेतला विद्यार्थ्यांनो स्टेप्स तर पहा ज्याला या स्टेप लक्षात आल्या नाही त्यांनी पुन्हा एकदा बघून घ्या x plus y बरोबर 5 फक्त y एका साइडला ठेवायचं 5 ला y या प्लस x ला तिकडे नेलं मायनस झालं आणि जसा एकटा y आपल्याला भेटला तसा आपण काय केला बॉक्स काढला आणि बॉक्स मध्ये 1 2 3 4 5 कॉलम्स 3 रोज आणि x च्या कॉलम मध्ये काय घ्यायचं 0 1 2 3 पहिल्या रो मध्ये x दुसऱ्या रो मध्ये y नंतर x y घ्यायचं आणि इथे 0 1 2 3 घ्यायचं आणि प्रत्येक कॉलम साठी सब इक्वेशन घ्या त्याला सोडवा y 5 - 6 y 5 - x ची व्हॅल्यू 0 5 - 0 5 पुन्हा सेकंड कॉलम साठी पुन्हा सब इक्वेशन y 5 - 6 5 - x ची व्हॅल्यू 1 5 - 1 4 पुन्हा y 5 - 6 y 5 नेक्स्ट व्हॅल्यू x ची 2 5 - 2 3 फोर्थ साठी पुन्हा सब इक्वेशन y 5 - 6 y 5 x ची व्हॅल्यू 3 5 - 3 2 हा झाला आपला बॉक्स सेकंड इक्वेशन साठी या x - y 3 -y 3 ला 3 हा प्लस चा x तिकडे जाणार आणि फक्त y इकडे ठेवायचं बाकी सगळ्यांना तिकडे पाठवायचं प्लस चा x तिकडे गेला मायनस झाला पण आपल्याला फक्त y पाहिजे होता आणि -y म्हणजे साइन काय केले आपण चेंज केले सगळ्याचे साइन बदलले मायनस चा प्लस प्लस चा मायनस मायनस चा प्लस आणि फक्त y भेटल्यावर काय केलं आपण बॉक्स बनवला बॉक्स मध्ये 5 कॉलम्स 3 रोज मध्ये पहिल्या रो मध्ये x दुसऱ्या रो मध्ये y तिसऱ्या रो मध्ये x y आणि कॉलम 0 1 2 3 कॉलम्स मध्ये घेतलं आणि प्रत्येक कॉलम साठी सब इक्वेशन घ्यायचं पहिल्यांदा हे सोडवायचं आपल्याला हा वाला कॉलम
घेतला सोल्युशन y इज टू -3 प्लस x, y इज टू -3 प्लस x ची व्हॅल्यू 0, -3 प्लस 0 -3. हा झाला कॉलम संपला. सेकंड कॉलम साठी पुन्हा इक्वेशन लिहिलं y इज टू -3 प्लस x, -3 प्लस x ची व्हॅल्यू 1, एक मायनस एक प्लस असताना सबट्रॅक्शन करा आणि मोठ्याचं साइन किती आलं -2. पुन्हा याच्यासाठी पुन्हा इक्वेशन लिहिलं, x ची व्हॅल्यू 2 लिहिलं, सोडवलं. पुन्हा याच्यासाठी सब इक्वेशन लिहिलं, y इज टू -3 प्लस x, -3 प्लस x ची व्हॅल्यू 3 होती. मायनस आणि प्लस असताना सबट्रॅक्शन करतात आणि मोठ्याचं साइन देतात. दोघांचं सबट्रॅक्शन 0 आलं, पण 0 ला कोणतेही साइन देत नसतं. राईट. आले दोन्ही पण आपले बॉक्सेस. आता त्याच्यावर आपण काय करूया, ग्राफ ड्रॉ करूया. तर पहा, पहिल्या लाईनसाठी पहिल्या इक्वेशनसाठी काय आहेत पॉइंट्स आपले, x चा 0, y चा 5, x चा 0, y चा 5, 0, 5. नंतर काय आहे पहा इथे 1, 4, x चा 1 आणि y चा 4, y चा 4, x चा 1, 1, 4. नंतर पहा काय आहे 2, 3, x चा 2, y चा 3. नंतर पहा 3, 2, x चा 3, y चा 2. या सगळ्यातून जाणारा काय काढायचा आता आपण, ग्राफ. राईट. काढायचं ना आपल्याला. राईट आहे. नाव सुद्धा द्या. काय नाव होतं आपल्या साइनचं, x + y = 5. आता सेकंड इक्वेशन कडे या. 0, -3, x वरचा 0, y वरचा -3, 1, -2, x वरचा 1 आणि y वरचा -2. कुठे येतोय बघा, y वरचा -2 बघा, x वरचा 1, y वरचा -2. इथं झाला. हा होता 0, 3. हा आहे 2, -1. त्याच्यानंतर 2, -1. हा 1, -2 होता. आता हा 2, -1 कुठे येतोय पहा बरं इथं, या जागी काय आहे 2, -1. त्याच्यानंतर 3, 0, x वरचा 3 आणि y वरचा 0, 3, 0. इथे घेतो आपण 3, 0 घेतला. आता याच्या वरून जाणारे काय करायचे आपल्याला, लाईन काढायची. आता आपलं सोल्युशन म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, ह्या दोन्ही लाईन जिथं भेटतात ते आपलं काय असते, सोल्युशन असते. त्या दोन्ही लाईन्स कुठे भेटतात पहा, या दोन्ही लाईन्स भेटतात आपल्या इथे. कुठे भेटतात बघा, 4, 1. आपलं सोल्युशन आलेलं आहे 4, 1. आणि आपलं सगळं आन्सर झाल्यावर स्केल द्या बरं. On both axes 1 centimeter is equal to 1 unit. जर पहिल्या जर आपण ग्राफला दिलं नसेल तर त्याच्यात सुद्धा देऊन टाका. अशा प्रकारे आपला आन्सर संपलेला आहे. व्हिडिओला पॉज करा आणि समजलं काय का पाहून घ्या. तर आज आपले 2 प्रॉब्लेम्स पाहिलेले. या दोन्ही प्रॉब्लेम्सवर आधारित हे दुसरे 2 प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला देत आहे आणि आपण जो 1.1 पाहिलेला आहे त्याच्यावर आधारित ही ऍक्टिव्हिटी तुम्ही घेऊन पूर्ण करायची आहे. हे सगळं झाल्यानंतर ऍक्टिव्हिटी कंप्लीट. राईट.